अंधारीत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी मतदान शांततेत पार पडले। एकूण 6,865 मतदारांपैकी 5,669 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 82.57 इतकी नोंदविण्यात आली। ग्रामीण भागात शेतकरी वर्ग असल्यामुळे सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या। त्या रांगा संध्याकाळी 6:15 वाजेपर्यंत कायम राहिल्या। रांगांच्या शेवटच्या मतदारांपर्यंत मतदान घेण्यात आले। मतदानाचे 2 दिवस वाढल्याने बऱ्याच लोकांच्या घरी लगीनघाई होती, त्यामुळे सर्वांनीच आपापले कार्य उरकून मतदानात सहभाग घेतला। एका मतदाराचे लग्न होते तरीही त्याने मंडवळ्या बांधून मतदान केले। मतदान ठिकाणी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे, बीट जमादार राजेंद्र काकडे, दादाराव पवार सह सर्व संघ व निर्वाचन अधिकारी दीपक मुळे यांनी संपूर्ण मतदान केंद्रावर नियंत्रण ठेवले। कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अंधारी जिल्हा परिषद ह्या गटामध्ये। तरी आपण पाहू शकता सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त, चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मतदान बूथवर आपण नागरिकांना जाताना बघत आहोत, तरी आपण पाहत राहा डिजिटल अपडेट्स। नमस्कार, आज आपण अंधारी या जिल्हा परिषद गटात आलेलो आहोत। तरी आपण पाहू शकता सकाळचे 10 वाजलेले आहेत। तरी ह्या उपळी गावामध्ये मतदान बूथावरती मतदान करण्यासाठी गावातील व शेतकरी बंधू नागरिक हे आपणास पाहावयास भेटत आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण अंधारी ह्या गटात जिल्हा परिषद गटात आलेलो आहोत। तरी आपण पाहू शकता सकाळचे 10:30 वाजलेले आहे। टाकळी खुर्द येथे जिल्हा परिषद ह्या गटामध्ये मतदानासाठी महिला आणि पुरुष हे नागरिक, शेतकरी बंधू, गावातील बंधू हे सगळं मतदान बजावण्यासाठी आलेले आहे। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अंधारी येथील जिल्हा परिषद गटामध्ये। आपण सकाळची इथं मतदान बूथ वरती गर्दी पाहायला भेटत आहे, कारण की सकाळी शेतकरी नागरिक हे कामासाठी जायचे असते, म्हणून लवकरात लवकर येऊन मतदान हे बजावून जात असताना आपण पाहत आहे येथीलची पब्लिक। ओके बस।